ओम वास्तुशास्त्र चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण टॅरोट रीडिंगबद्दल जाणून घेऊया की हे काय आहे टॅरोट रीडिंग। सगळ्यांच्या मनात असे प्रश्न असतात ना की बाबा हे काय खरं आहे का, किंवा अंदाजे सांगतात काय, या कार्डनुसार कसं काय फ्युचर कळतं किंवा कार्डनुसार पास्ट कसं कळतं। तर हे काय आहे, एक प्रत्येकाने एक प्रयोग करून बघायचा। माझ्या मते पूर्वीचे लोक काय करायचे, जेव्हा पण त्यांच्या मनात काही असे प्रश्न उद्भवत असतील किंवा कुठलंही संकट आलं असेल तर ते काय करायचे, थोडंसं भगवंताचं नामस्मरण करायचे आणि गीतामधील कुठलंही रँडमली एक पान काढायचे ते, आणि करेक्ट त्या प्रश्नाचं उत्तर त्या पानामध्ये असायचं, गीतेमध्ये असायचं। तर हे पहिल्याचे लोक तसं करत होते, म्हणजे एवढं भगवंतावर त्यांना विश्वास होता की त्यांनी नुसतं रँडम जरी पान पलटवलं तर तो करेक्ट प्रश्नाचं उत्तर तिथं असायचा। तर टॅरोट रीडिंग पण तेच आहे, हे काही वेगळं नाही आहे किंवा हे पाश्चात्य देशांमधून पण आलेलं नाही आहे। हां, आता टॅरोट म्हणून हे जे नाव आहे ते तिकडून आलं असेल, पण मूळतः ते इंडियामधलंच आहे। पहिल्याचे लोक नुसतं गीता वाचून किंवा गीतेनी असं मनातले प्रश्न सोडवण्यासाठी गीतेचा एक अध्याय बघायचे आणि त्याच्यात त्यांना उत्तरं सापडायचे। तर त्याचंच एक मॉडर्न टेक्निक म्हणू शकतो आपण टॅरोट कार्डला, आणि ते 100% खरं असतं। जर तुम्हाला देखील काही ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा आपलं हेल्थ म्हणा, फ्युचर म्हणा, किंवा येणारे दिवस आपल्यासाठी कसे असणार आहेत, किंवा कुठल्या बिझनेसमध्ये काही अडथळे आहेत का, काही घरामध्ये अडथळे आहेत का, जीवनामध्ये असे खूप प्रश्न असतात ज्याचं उत्तर आपल्याला पाहिजे असतं। तर टॅरोट हे त्याच्यावर सगळ्यात बेस्ट उपाय आहे असं मी सांगू इच्छिते। आणि जर कुणाला ह्याचं काही विचारायचं असेल तर तुम्ही खाली दिले गेलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। थँक्यू।